नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दूध व्यवसायातील खऱ्या अडचणींवर. बरेच लोक म्हणतात की दूध व्यवसायात खूप पैसा आहे, पण प्रत्यक्षात या व्यवसायात कष्ट, संयम आणि योग्य नियोजन असणं खूप गरजेचं असतं. जर या अडचणी आधी समजल्या तर नुकसान टाळता येऊ शकतं. दूध व्यवसायातील पहिली मोठी अडचण म्हणजे चाऱ्याचा वाढता खर्च. आजकाल हिरवा चारा, सुका चारा यांचे दर खूप वाढले आहेत. जर योग्य नियोजन नसेल तर दूध विक्रीतून येणारा पैसा फक्त चाऱ्यावरच खर्च होतो. त्यामुळे शक्य असेल तर घरच्या घरी चारा पिकवणे किंवा कमी खर्चात चारा व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरी मोठी अडचण म्हणजे जनावरांचे आजारपण. गाय किंवा म्हैस आजारी पडली तर दूध लगेच कमी होतं. त्यातच डॉक्टरचा खर्च, औषधांचा खर्च वेगळाच. कधीकधी जनावर पूर्णपणे दूध देणं बंद करतं. यासाठी वेळेवर लसीकरण, स्वच्छ गोठा आणि योग्य आहार देणं खूप गरजेचं असतं. तिसरी अडचण म्हणजे दुधाला कमी दर मिळणं. आपण मेहनत करून दूध तयार करतो, पण डेअरीकडून अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही. कधी फॅट कमी म्हणून तर कधी बाजारभाव कमी म्हणून दर कमी होतो. यामुळे शेतकऱ्याचा नफा कमी होतो. त्यामुळे थेट ग्राहक शोधणे, हॉटेल किंवा चहा टपरीला दूध देणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चौथी अडचण म्हणजे कामगारांची कमतरता. दूध व्यवसायात रोज सकाळ संध्याकाळ जनावरांची काळजी घ्यावी लागते, पण विश्वासार्ह कामगार मिळणं आज खूप कठीण झालं आहे. जर कामगार नसेल तर सगळी जबाबदारी ही स्वतःवरती येते. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्याने स्वतः मेहनत करण्याची तयारी ठेवायला हवी. पाचवी अडचण म्हणजे सुट्टी नाही. वेळेचं बंधन. दूध व्यवसायात रविवार, सण, लग्न काहीच नसतं. रोज ठरलेल्या वेळेला दूध काढावं लागतं. बाहेर जायचं असेल तरी जनावरांची सोय करूनच जावं लागतं. ज्यांना वेळेची शिस्त पाळता येत नाही त्यांच्यासाठी हा व्यवसाय कठीण असतो. सहावी अडचण म्हणजे भांडवल आणि कर्जाचा ताण. सुरुवातीला जनावर, गोठा, चारा, औषधं यासाठी मोठा खर्च होतो. अनेक जण कर्ज काढतात, पण जर नियोजन चुकलं तर हप्ते भरणं कठीण होतं. त्यामुळे छोट्या प्रमाणात सुरुवात करून हळूहळू व्यवसाय वाढवणं जास्त सुरक्षित असतं. सातवी अडचण म्हणजे अनुभवाचा अभाव. फक्त पैसा घालून दूध व्यवसाय यशस्वी होत नाही. जनावरांची, त्यांची तब्येत, त्यांचं खाणंपिणं याकडे लक्ष द्यायला हवं. अनुभव नसल्यामुळे बऱ्याच लोकांना नुकसान होतं. त्यामुळे आधी इतर शेतकऱ्यांकडून शिकणं खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, दूध व्यवसाय वाईट नाही, पण तो सोपाही नाही आहे. अडचणी असतात, पण योग्य नियोजन, मेहनत आणि संयम ठेवलात तर या अडचणींवर मात करता येते. जर तुम्ही दूध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या अडचणी लक्षात घेऊनच निर्णय घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.